तर आयएमसीचे प्रेसिडेंट शैलेश हरिभक्ती सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। शैलेश सर, आजच्या अर्थसंकल्पाकडे अख्ख्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। नोकरदारांसाठी काही मिळेल का? टॅक्स स्लॅबमध्ये नेमके काही बदल होतील का? तुम्हाला काय वाटतं, अर्थसंकल्पात नेमकं आज काय मांडलं जाईल? मला वाटते की ह्यावेळी टॅक्स रेजिम तो जो अमेंडमेंट सगळे झाले आहे तर त्याच्यामध्ये काही फेरबदल नाही यायचा आहे। ह्यावेळी काय होईल की जो इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे त्याच्या कसा होईल आणि विकसित भारत कसा होईल आणि इवन मोर इम्पॉर्टंट विकसित महाराष्ट्र कसा होईल हे बाबतात जास्ती ध्यान येईल। देवेंद्र फडणवीस सीएम साहिबा ने जो डावोस में जो प्रदर्शन किया बहुत बढ़िया था। मुंबईचा पूरा नक्शा बदलायचा है, तीसरी सिटी बनवायची है, इकडे इंफ्रास्ट्रक्चर बहुत बड़े तरह पैमाने पे बनने वाला है। क्लीन एयर आणि क्लीन वॉटरचा त्यांनी एक महाप्रोग्राम महाराष्ट्रासाठी बनवला आहे। मला वाटते की हे सगळ्यांवर जोर हे बजेटमध्ये जादा असेल। इन्व्हेस्टमेंट कसा होईल, डिसइन्व्हेस्टमेंट कसा होईल आणि दुनियामधून कसा इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये येऊ शकते हे सगळी तजवीज हे बजेटमध्ये मिळेल आपल्याला। शैलेश सर, ज्या पद्धतीने तुम्ही म्हणालात की दावोसमध्ये जाऊन जवळपास 30 लाख कोटींचे करार झालेले आहेत, अनेक ठिकाणी आता आपण EU सोबत सुद्धा करार केलेला आहे, मात्र या सगळ्याचा देशावर कसा परिणाम होईल? देशामध्ये रोजगार निर्मिती वाढेल का? बिलकुल वाढेल आणि आपल्या लोकांची जो पर कॅपिटा इन्कम आहे ते वाढेल, अशी वाढेल की कंजम्पशन जास्त होईल और विकसित भारत 5 ट्रिलियन 10 ट्रिलियन डॉलर पहुंचने की सबको ये आशा है और ये होने वाला है। अगदी शैलेश जी, आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पाआधी निर्मला सीतारामन यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यांशी चर्चा केली आणि प्रत्येक राज्याची काय मागणी आहे ती जाणून घेतलेली आहे। अशा जर महाराष्ट्राचं बोलायचं झालं तर महाराष्ट्रासाठी कोणती बाब महत्त्वाची ठरू शकते, कोणत्या गुंतवणुकी आणि कोणता विभाग हा महत्त्वाचा ठरू शकतो ज्यावर या अर्थसंकल्पात विशेष तरतूद झाली पाहिजे? मला वाटते की इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटवर जास्त भार ह्यावेळी मिळेल आणि जे सब्सिडी 80,000 करोड़ महाराष्ट्र दे रही है उसको डिसइन्वेस्टमेंट के ज़रिए कैसे आत्मनिर्भर बन सके, ये मुझे लगता है कि बड़ा ये महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी चीज़ होगी। जी, तर नक्कीच शैलेश सर, आपण पाहतोय की सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एक नजर मारली तर आपलं निर्यात नेमकं कसं आहे आणि डॉलरच्या तुलनेत ज्या पद्धतीने रुपया घसरतोय या संदर्भात काय वाटतं? मला त्याच्या संकोच नाही आहे, कारण एक्सपोर्ट वाढवायसाठी रुपी जब गिरेगा तो एक्सपोर्ट बढ़ सकता है एंड रुपया स्टेबल हो जाएगा। लेकिन आज हमारी जो शक्ति है रुपये में वो इतनी ज़्यादा है, डोमेस्टिक यहाँ महाराष्ट्र मध्ये या इंडिया मध्ये जो पर्चेसिंग पावर पॅरिटी है त्याच्यामुळे आपल्या लोकांना त्याचे नुकसान नाही होते, पण जे एक्सपोर्ट होते ते वाढते। तो मला काही त्याची चिंता जास्त नाही आहे। नक्की शैलेश सर, त्यामुळे आजच्या या सगळ्या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळतं, सर्वसामान्यांना दिलासा मिळतो का, हे सगळंच पाहावं लागेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी।